नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण हे जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा। सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन नारी शक्ती दूत या नावाचा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर तुम्ही बघू शकता आपला ॲप ओपन झालेला आहे। तर इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोन नंबर मागेल, तिथे तुम्ही तुमचा 10 अंकी फोन नंबर प्रविष्ट करायचा आहे व इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बटनवरती क्लिक करायचे आहे। इथे तुम्हाला असे पूर्ण एक माहिती येईल, याच्यावर फक्त स्वीकारा हे बटन दाबायचे आहे व लॉग इन करून घ्यायचे आहे। इथे तुम्हाला दाखवेल की 4 अंकी OTP प्रविष्ट करा। तर तुम्ही चेक करायचे आहे तुमच्या मोबाईलमध्ये OTP आला असेल, तो इथे 4 अंकी OTP टाकायचा आहे। इथे OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचे आहे। लॉग इन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे। तर इथे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावर क्लिक करायचे आहे व इथे तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटमध्ये तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे। इथे खाली तुमचा ईमेल ID द्यायचा आहे। खाली तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला। आता मी पुणे जिल्ह्याचा आहे म्हणून मी पुणे सिलेक्ट करत आहे। त्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे खाली दिसेल नारी शक्ती प्रकार, यावरती तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ऑप्शन चूज करायचा आहे। इथे लिहिलेले आहे सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू। तर मी आता सध्या गृहिणी म्हणून सिलेक्ट करत आहे व अपडेट करा या बटनवरती क्लिक करा। तर प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथील खालील पहिला ऑप्शन नारी शक्ती दूत यावरती जायचे आहे। इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर ऑनलाईन फॉर्म ओपन झालेला आहे। तर येथे सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। तर यामध्ये महिलेचे नाव आधार कार्ड प्रमाणेच टाकायचे आहे। त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव, जर महिला विवाहित असेल तर पतीचे संपूर्ण नाव आणि जर महिला अविवाहित असेल तर वडिलांचे संपूर्ण नाव तेथे टाकायचे आहे। यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे कोणते नाव आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे। पण जर मुलगी अविवाहित असेल तर तिचे सध्याचे आधार कार्डवरील नाव हे इथे टाकायचे आहे। यानंतर जन्मदिनांक, तर इथे तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅट दिलेला आहे। तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर जन्म महिना व त्यानंतर वर्ष। यानंतर अर्जदाराचा पत्ता, तर इथे आधार कार्डप्रमाणेच पत्ता टाकावा। आता आधार कार्डनुसार पत्ता टाकल्यानंतर खाली जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे व ते झाल्यानंतर तुमचं गाव कुठल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये येत असेल तर ते या खालील ब्रॅकेटमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथील पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर इथे नमूद करायचा आहे व आधार नंबर खाली नमूद करायचा आहे। यात ठेवा, आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकताना कोणतीही चूक नाही झाली पाहिजे, कारण की आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी लिंक असतो। आधार क्रमांकानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का। म्हणजेच लाडकी बहीण योजना वगळता कुठलीही दुसरी योजना ज्यामध्ये तुम्ही अप्लाय केले व तुम्हाला दरमहा एक रक्कम तुमच्या बँकेत येते, तर तिथे होय सिलेक्ट करायचे आहे, नाहीतर नाही सिलेक्ट करायचे आहे। आता त्याखाली महिलांना त्यांची वैवाहिक स्थिती नमूद करायची आहे व त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का। म्हणजे जर महिलेचा जन्म महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात झाला असेल तर होय सिलेक्ट करून त्या राज्याचे नाव इथे टाकायचे आहे व जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही सिलेक्ट करायचे आहे। आता शेवटी अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील भरायचा आहे। तर यामध्ये सर्वप्रथम बँकेचे नाव टाकायचे आहे, नंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर खाते क्रमांक टाकायचे व शेवटी IFSC कोड टाकायचा आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते हे अर्ज करणाऱ्या महिलेचेच असायला हवे। आता अर्जामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे का। जर नसेल तर ते लगेच करून घ्या। जर बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तर या प्रकारे आपला फॉर्म संपूर्ण झालेला आहे। तर खाली आता आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करायचे आहे, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र
किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिघांपैकी एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. नंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड असेल तर ते अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे. जर हमीपत्र तुमच्याकडे नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही हमीपत्र दिलेले आहे. ते डाउनलोड करून त्यावर सही करून तुम्ही ते अपलोड करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचे आहे व ज्या महिलांचा जन्म परराज्यातील आहे त्यांना त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता शेवटी अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो काढून घ्यायचा आहे व तो अपलोड करायचा आहे. यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे व स्वीकारा बटन दाबायचे आहे. त्यानंतर माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करा. आता जी काही माहिती तुम्ही फॉर्ममध्ये भरली आहे ती एकत्रितपणे तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल. ती माहिती बरोबर असल्याची खात्री करा व फॉर्म सबमिट करून टाका. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज हा अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.